नफा तोटा या घटकाची प्राथमिक माहिती घेत असताना आपल्याला शेकडेवारी आणि सरळ व्याज या दोन्ही घटकाबद्दल माहिती असणं आवश्यक असतं. आणि या दोन्ही घटकाबद्दल माहिती जर असेल, व्यवस्थित पद्धतीने दोन घटक सोडवता येत असतील तर नफा तोटा हा घटक काही आपल्याला अवघड जाणार नाहीये. नफा तोटा या घटकामध्ये नफाही असतो आणि तोटाही असतो. मग नफा म्हणजे काय असतो किंवा तोटा म्हणजे काय असतो आणि याच्यावर आपल्याला नेमकं कोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो. नफा काढत असताना बऱ्याच वेळेस आपल्याला प्रत्यक्ष नफा देखील काढायला सांगितला जातो किंवा मग शेकडा नफा काढायला सांगितला जातो. तोटा सुद्धा मग प्रत्यक्ष नफा, प्रत्यक्ष तोटा किंवा शेकडा तोटा या दोन्ही पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवावी लागतात. याच्यामध्ये किमती नेमक्या कोणत्या प्रकारच्या असतात ते एकदा पाहणं आवश्यक आहे. याच्यामध्ये असते खरेदी किंमत. खरेदी किंमत कशाला म्हटलं जातं? जर आपण एखादी वस्तू विकत घेतोय, वस्तू विकत घेण्यासाठी जी किंमत असते किंवा ज्या किमतीला आपण एखाद्या दुकानातून वस्तू विकत घेत असतो अशा किमतीला म्हटलं जातं खरेदी किंमत. आता खरेदी किंमत ही खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष रक्कम देऊन वस्तू घेतलेली असते त्यालाच खरेदी किंमत म्हटलं जात नाही. तर त्यासोबतच एखादी वस्तू आपण प्रत्यक्ष खरेदी केली, तिच्या वाहतुकीसाठी काही किंमत लागायला लागली किंवा मग तिच्या दुरुस्तीसाठी काही रक्कम लागत असेल किंवा मग तिची हमाली असेल, ती उचलायची असेल वस्तू किंवा मग ट्रान्सपोर्टिंगसाठी लागणारा चार्ज जो असेल, हा सगळा खर्च हा त्या खरेदी किमतीवर टाकला जातो. म्हणजे खरेदी किंमत काय? वस्तूच्या खरेदीच्या वेळेस वाहतूक असेल, जकात असेल, हमाली असेल किंवा टपाल असेल, कुरिअरचा खर्च असेल, दुरुस्तीचा खर्च असेल, अशी किंमत सुद्धा काय केली जाते? खरेदी किंमत म्हणूनच समजली जाते. आता जर एक उदाहरण दिलं इथं, निकितानं काय केलं? 5,000 रुपयाला एक जुना लॅपटॉप खरेदी केलाय, सेकंड हँड लॅपटॉप 5,000 रुपयाला खरेदी केलाय आणि याच्या दुरुस्तीसाठी 3,000 रुपये खर्च केले. म्हणजे काय असणार आहे? लॅपटॉपची खरेदी किंमत प्रत्यक्ष खरेदी 5,000 ची आणि दुरुस्तीसाठी 3,000 मिळून 8,000 रुपयाची काय असणार याची लॅपटॉपची खरेदी किंमत असणार. आता विक्री किंमत म्हणजे काय राहणार आहे? ज्या किमतीला वस्तू विकली जाते अशी किंमत म्हणजे काय असते? विक्री किंमत असते. आता हा लॅपटॉप 10,000 रुपयाला जर विकला तर त्या लॅपटॉपची विक्री किंमत काय झाली? 10,000 रुपये. म्हणून हे खरेदी किंमत आणि ही झाली विक्री किंमत. या पद्धतीने खरेदी किंमत, विक्री किंमत दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घेऊ शकतो. चला, याच्यानंतर काय? नफा म्हणजे काय राहतो? नफा हा प्रॉफिट असतं. नफा म्हणजे प्रॉफिट. तर नफा म्हणजे नेमकं काय? खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ज्यावेळेस जास्त असते, खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत जास्त असेल तर अशा वेळेस जी जास्तीची रक्कम आपल्याला भेटलेली आहे ही जास्तीच्या रकमेला म्हटलं नफा. आता माग आपण पाहिलं होतं, आताशी थोड्या वेळ जे पाहिलं, निकितानं काय केलं? 5,000 ला लॅपटॉप घेतला, 3,000 दुरुस्तीसाठी घेतले, म्हणजे तिची खरेदी किंमत झाली त्या लॅपटॉपची 8,000 रुपये. पण विकत असताना मात्र तिनं काय केलं? 10,000 रुपयाला लॅपटॉप विकला. बरं, मग निकितानं 8,000 रुपयाचा लॅपटॉप काय केला? 10,000 रुपयाला विकला. म्हणजे तिला काय झालं? 2,000 रुपये हा जास्तीची रक्कम भेटली आणि जी जास्तीची रक्कम भेटलेली असते या जास्तीच्या रकमेला काय म्हटलं जातं? मग नफा असं म्हटलं जातं. म्हणून निकिताला 2,000 रुपये या लॅपटॉप मध्ये नफा किंवा फायदा झाला. आता जर समजा हाच लॅपटॉप तिनं 8,000 रुपये खरेदी किंमत होती, तोच लॅपटॉप जर तिनं 6,000 रुपयाला विकला असता तर काय झालं असतं? 2,000 रुपये नुकसान झालं असतं. म्हणजे झालेलं नुकसान म्हणजेच काय असणार आहे? तोटा असणार आहे. ठीक आहे, झालेलं नुकसान हे काय असणार आहे? तिथं तोटा असणार आहे. मग आणि एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवणं आवश्यक आहे, कोणत्याही व्यवहारामध्ये, वस्तूच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये नफा असेल किंवा तोटा असेल, या दोन्ही गोष्टी ठरतात कशावर? अवलंबून कशावर असतात? तर त्या फक्त आणि फक्त खरेदी किमतीवर अवलंबून असतात. वस्तूची खरेदी किंमत याच्यावरच त्या वस्तूचा नफा किंवा तोटा हा अवलंबून असतो. विक्री किमतीवर कधीही नफा ठरत नाही किंवा विक्री किमतीवर कधीही तोटा ठरत नाही. फक्त विक्री किमतीवर एकच ठरतं, त्या वस्तूची खरेदी किमतीपेक्षा जास्त किंवा कमी, हीच त्या वस्तूची विक्री किंमत असो. याच्या पुढे काय म्हटलं? याच्यावरची सुद्धा उदाहरणं काही सोडवायची असतील तर काही सूत्रांचा देखील उपयोग करणं आवश्यक आहे. सूत्र पाहणं आवश्यक असतं आणि नेमक्या कोणत्या सूत्राचा उपयोग आपल्याला इथं करता येतो बघा. जर नफा होत असेल, सूत्रामध्ये जर नफा होत असेल तर खरेदीची किंमत कशी काढली जाते? नफा होत असेल तर खरेदीची किंमत काढण्यासाठी विक्री वजा नफा हे सूत्र वापरलं जातं. म्हणजे विक्रीतून जर नफा वजा केला तर आपल्याला काय होते? खरेदीची किंमत भेटते.
आणि जर विक्रीची किंमत शोधायची असेल तर खरेदीमध्ये नफा मिळवला जातो. याप्रमाणे जर नफा होत असेल तर खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी काढू शकतो. जर तोटा होत असेल तर काय करावं लागेल? मग तोटा होत असेल तर खरेदीची किंमत काढायची, तर विक्रीमधून तोटा वजा करा. कारण विक्री किंमत काय असणार आहे तर त्याच्यातून झालेला तोटा जर वजा केला तर तुम्हाला भेटणार खरेदीची किंमत. आणि विक्रीची किंमत काढायची असेल तर खरेदीमधून तोटा वजा करा. कारण काय? की तर तोटा झालाय, लॉस मध्ये गेलोय आपण. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी आहे, खरेदी किंमत जास्त आहे पण विक्री किंमत कमी आहे. अशा ठिकाणी तुम्हाला इथं काय व्हायला लागलाय? तोटा व्हायला लागलाय. आणि तोटा होत असेल तर मग खरेदी किंमत पण काढा आणि विक्री किंमत पण काढा. पण हे दोन्ही काढत असताना या वेगवेगळ्या फॉर्म्युल्याचा इथं आधार येऊ शकतो. त्यानंतर काय बघा, नफा म्हणजेच काय असतं? विक्री वजा खरेदी. कशामुळे? विक्री किंमत जास्त आहे, खरेदी किंमत कमी आहे. मग जास्त विक्री किमतीतून खरेदी किंमत कमी असलेली जर वजा केली तर आपल्याला भेटला नफा. आणि तोटा जर झाला त्यावेळेस काय? खरेदी किंमत जास्त आहे पण विक्री किंमत कमी आहे. मग किती तोटा झाला हे शोधायचं असताना खरेदीमधून विक्री वजा केली जाते आणि त्याप्रमाणे मग वस्तूची नेमका तोटा किती झाला हे शोधला जातो. बघा, शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हे देखील अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कारण उत्तरामध्ये किंवा प्रश्नामध्ये विचारत असताना निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा हा तर विचारला जातो, पण शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हे सुद्धा विचारलं जातं. एखाद्या व्यवहारामध्ये शेकडात नफा किती झाला किंवा शेकडात तोटा किती झाला, म्हणजे किती पर्सेंट मध्ये, किती टक्क्यामध्ये हा नफा किंवा तोटा झाला हे आपल्याला विचारलं जातं. त्यानुसार मग हे पाहणं आवश्यक आहे. शेकडा नफा किंवा तोटा याचा अर्थ असा होतो की 100 रुपये पाठीमागे किती रुपये नफा झाला. एक प्रमाणभूत संख्या असते 100. 100च्या मागे किती नफा होईल. जरी 10,000च्या मागे तुम्हाला 2,000 नफा होत असेल तर 100च्या मागे किती नफा होईल. अशा स्वरूपामध्ये जी त्रैराशिक मांडणी असते किंवा एकमन पद्धतीचा विचार केला जातो त्यानुसार इथं तुम्हाला उत्तर शोधता येतात. ठीक आहे. याच्यासाठी शेकडा नफा काढण्यासाठी एक विशेष असं महत्वाचं सूत्र आपल्याला दिलंय. शेकडा नफा किंवा तोटा दोन्ही असेल. एकूण शेकडा नफा किती झाला किंवा शेकडा तोटा किती झाला. आपण ते 100 रुपये मानून देखील काढतोय. त्याचबरोबर मग सरळ प्रत्यक्ष नफा किती झाला असेल ते काढून त्याला 100मध्ये कन्वर्ट करतोय. त्यापेक्षा मग जर सरळ उत्तर काढायचं असेल तर शेकडा नफा काढायचा किंवा शेकडा तोटा काढायचा. अशा वेळेस काय केलं जातं? झालेला नफा किंवा झालेला तोटा याला अंशाच्या ठिकाणी ठेवलं जातं. छेदाच्या ठिकाणी खरेदी किंमत घेतली जाते आणि गुणिले 100 केलं जातं. आणि अशाप्रमाणे शेकडा नफा किंवा शेकडा तोटा आपल्याला काढता येतो. जरी नफा झाला असेल तर नफा काढता येतो, तोटा झाला असेल तर तोटा देखील काढता येतो. बरं, ह्या दोनच गोष्टी काढता येतात का? तर आणखी जर वेगवेगळ्या पद्धतीने पाहिला तर आपल्याला इथं काढायचंच आहे फक्त नफा आणि तोटा. त्यामुळे मग शेकडा नफा आणि शेकडा तोटा दोन्ही गोष्टी तुम्हाला इथून काढता येतात. सूट आता कसं असतं? एखाद्या वस्तूवर छापील किंमत असते काहीतरी, म्हणजे छापलेली किंमत झाली. ही छापलेली किमतीवर मग दुकानदार काय करतात? काहीतरी रक्कम सूट म्हणून देतात, सवलत म्हणून देतात. म्हणजे 100 रुपये जर याच्यावर, आता समजा या पेनावर जर किंमत 100 रुपये छापलेली आहे आणि याच्यावर जर आपल्याला हा पेन 80 रुपयाला दुकानदार देत असेल, याचा अर्थ काय? त्या छापलेल्या किमतीवर आपल्याला दिली जाते ती 20 रुपयाची सूट असते किंवा सवलत असते. बघा, मालाच्या खप जास्त होण्यासाठी दुकानदार छापील किमतीवर सवलत देत असतो. त्याला सूट किंवा सवलत असं देखील म्हटलं जातं. आणि सूट आणि सवलत ही जी दिली जाते ही फक्त छापील किमतीवर दिली जाते. जसा नफा किंवा तोटा हा खरेदी किमतीवर आधारित असतो तशी दिली जाणारी सूट ही छापील किमतीवर आधारित असते. आता काही उदाहरणं आपण प्रत्यक्ष पाहूयात जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. उदाहरणं ज्यावेळेस आपण पाहायला लागतोय त्यावेळेस आपल्या काही गोष्टी लक्षात येऊन जातील की नेमके उदाहरणं कसे सोडवायचे असतात. बघा, आता हे उदाहरण मला सोडवायचंय. उदाहरण काय आहे? 20% नफा घेऊन एक खुर्ची 60 रुपयांना विकली तर खुर्चीची मूळ किंमत किती? आता नफा किती घेतलाय? 20% नफा घेतलाय. 20% नफा घेऊन एक खुर्ची 60 रुपयांना विकली आहे. अगोदर आपल्याला काही मुद्दे मांडावे लागतील ना.
कोणते कोणते मुद्दे आहेत मांडण्याचे, जे आपल्याला मुद्दे मांडायचे, या मांडणाऱ्या मुद्द्यामध्ये सगळ्यात महत्वाचे मुद्दे. पहिल्यांदा घ्यायचं आपल्याला खरेदी किंमत, ज्याला आपण खर्की म्हणणार आहे. त्यानंतर विक्री किंमत, जे की विक्री म्हणणार आहे. नफा झाला किंवा तोटा झाला, याला नफा म्हणणार, म्हणजे खर्की, विक्री, नफा. याप्रमाणे जर काही मुद्दे लिहून घेतले तर मग आता इथं कळेल आपल्याला. नफा 20% घेतलाय, बर. खुर्ची 60 रुपयांना विकली आहे, विकलेली किंमत 60 रुपये, म्हणजे खुर्चीची काय विक्री किंमत आहे 60 रुपये. ठीक आहे. नफा इथं, तोटा तर झालेलाच नाही म्हणून तोटा कटवला. नफा 20% नफा, तर 20% नफा आपण इथं लिहून घेऊ. आणि विचारले मूळ किंमत किती होती, त्या वस्तूची मग मूळ किंमत किती असणार आहे, असा प्रश्न आपल्याला विचारला. मग काय करावं लागेल बघा आता. 20% तर नफा झालाय, मग 60 रुपये विक्री किंमत आहे. आता खरेदी किंमत जर आपल्याला माहित नव्हती तर खरेदी किंमत आपण इथे एक समान मानूयात ना, काय हरकत आहे. एक उदाहरण घेऊयात साधं साधं. जर 100 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली असती तर 20 रुपये फायदा झाला असता, बरोबर आहे. 100 रुपयाची वस्तू 20% नफ्यात विकली असती तर 20 रुपये फायदा झाला असता, म्हणजेच ही वस्तू 120 रुपयाला विकली गेली असती, नाही का. 100 रुपयाची वस्तू जर 120 ला विकली गेली असेल तर आता आपल्या वस्तूची किंमत माहित नाही, पण वस्तूची विक्री किंमत माहिती आहे 60 रुपये. आहे का नाही. वस्तूची विक्री किंमत माहिती आहे 60 रुपये. मग मध्यपदाचा गुणाकार हा अंत्यपदाच्या गुणाकार इतका असतो. या नियमाप्रमाणे आपण हे उदाहरण सोडवू शकतो. जसं की 100 गुणिले 60 भागिले 120. मग 60 एका 60, 60 दोन्ही 120, 2 एक 2, 2 50, 100. याचं उत्तर भेटलं 50. म्हणजे 50 रुपये हे त्या वस्तूची काय असणार आहे, खरेदी किंमत असणार. आता याचा पडताळा घेऊ शकतो आपण. जर 50 रुपये घेतलं तर 50 रुपयाचे 20% नफा काढायचा असेल तर 50 चे 20% काढले, उत्तर भेटलं आपल्याला 50 एक 50, 50 दोन्ही 100, 2 एक 2, 2 पंचे 10, 2 10 20. उत्तर भेटलं 10 रुपये. मग मुळामध्ये खरेदी किंमत जर 50 असेल आणि झालेला नफा 10 असेल तर दोन्ही मिळून व्हायला लागलं 60 रुपये. तर 60 रुपये विक्री किंमत नाही का, आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये 50 रुपये त्या वस्तूची किंवा त्या खुर्चीची खरेदी किंमत येणार. मूळ किंमत त्या खुर्चीची किती आहे, 50 रुपये. पुढे काय म्हणते पहा. एक वस्तू 750 रुपयाला विकताना एका माणसाला 20% फायदा होतो. परत तसाच प्रश्न आहे, 20% फायदा होतो. इथं सुद्धा 750 रुपयाला विकताना म्हटलं म्हणजे विक्री किंमतच दिली आहे. विक्री किंमत दिलेली आहे, त्या खरेदी किंमत माहित नव्हती. खरेदी विक्री नंतर आपल्याला काय माहिती आहे, खरेदी किंमत माहिती आहे का, नाही. खरेदी किंमत मानली x. खरेदी किंमत माहित नव्हती, आपण खरेदी किंमत x मानली. विक्री किंमत माहिती आहे आपल्याला, विक्री किंमत दिली 750 रुपये. दिली नाही का, 750 रुपये विक्री किंमत दिली आहे. जर 750 रुपये आपल्याला विक्री किंमत दिलेली असेल तर नफा किंवा तोटा काय म्हटलं, 20% नफ्यानं वस्तू विकली, म्हणजे तोटा झाला तर नाही, नफा झालेला आहे 20%. नफा किती आहे, 20% नफा. अशा ठिकाणी सुद्धा ते 750 रुपये. मग अशी ज्याप्रमाणे प्रश्न सोडवला त्याच पद्धतीनं जर 100 रुपयाची वस्तू राहिली असती तर 20% नफ्याने 120 ला विकली असती. आता किती रुपयाची वस्तू घेऊ जे की 750 रुपयाला विकणार आहे. किती रुपयाची वस्तू जी की 750 रुपयाला विकली पाहिजे. ठीक आहे. चला 100 गुणिले 750 भागिले 12 म्हणजे 120. हे शून्य कटले, 3 न भाग जातो, 3 चौक 12 आणि 3 25 75 म्हणजे 25 3 75. परत काय 4 1 4, 4 25 100. आता तुम्हाला भेटलं 25 गुणिले 25, याचं उत्तर भेटलं 625. तर 625 ही त्या वस्तूची खरेदी किंमत असणार. 625 आपण 100 किंमत काढली, 625 ही झाली त्याची खरेदी किंमत. आता या 625 वर परत 20% जर नफा काढला तर आपल्याला समजून जाईल की 750 रुपये त्या वस्तूची विक्री किंमत येणार आहे. एका वस्तूची खरेदी किंमत 150. एका वस्तूची विक्री किंमत काय, खरेदी किंमत काय होती, 150 रुपये होती. घेऊया मुद्दे लिहून घेऊयात अगोदर. खरेदी किंमत, विक्री किंमत
नफा किंवा तोटा. चला, वस्तूची खरेदी किंमत किती दिली? 150. देऊन घ्या 150. ओके. 10% तोटा सहन केला इथं. म्हणजे इथं काय, नफा नाहीये, विक्री किंमत माहित नाही, नफा नाहीये, तोटा आहे 10%. 10% तोटा आहे तर ठीक आहे. बघा बरं, मग विक्री किंमत आपल्याला शोधायची. विक्री किंमत किती असेल शोधायचं. कसं कसं शोधायचं? 150 रुपये होते. 150 रुपयाचे जर 10% काढले असते तर उत्तर काय भेटलं असतं? 15 रुपये. म्हणजे 15 रुपये आपल्याला काय झाला असता? तोटा झाला असता. तर 15 रुपये तोटा झाला असता तर काय करावं लागलं असतं? मग परत 150 रुपयामधून हा झालेला 15 रुपये तोटा वजा करावा लागला असता. उत्तर आपल्याला 135 रुपये भेटलं असतं आणि 135 रुपये आपली विक्री किंमत झाली असते. ठीक आहे. पण याला 100 संख्या प्रमाण मानून उत्तर काढता येतं. 100 संख्या प्रमाण मानून याचं देखील उत्तर काढता येतं. मग कसं काढायचं 100 संख्या प्रमाण मानून? 100 रुपयाची वस्तू राहिली असती आणि 10% जर तोटा घेतला असता, 10% तोटा पत्करला असता, स्वीकारला असता, तर ही वस्तू 90 रुपयालाच विकली गेली असती, नाही का? 90 रुपयाला वस्तू विकली गेली असती. आता मग आपल्या वस्तूची खरेदी किंमत 150 रुपये. ही वस्तू किती रुपयाला विकायला पाहिजे? मांडणी केली. 150 गुणिले 90 भागिले 100. मग हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य घटवले आणि 10 चा भाग दिला आणि 15 9 135. 135 रुपये काय आली पाहिजे? त्या वस्तूची विक्री किंमत आली पाहिजे. या पद्धतीनं प्रश्न सोडवता येतो. दुसरा प्रश्न काय दिलाय? एका दुकानदाराने खेळणं 6 रुपयाला विकलं तेव्हा त्याला 20% नफा झाला. बघा, खेळण्याची विक्री किंमत दिली 6 रुपये. खरेदी किंमत माहितीये का? नाही. या खरेदी किंमत. ओके. विक्री किंमत, नफा किंवा तोटा, खाकी वेकी नातो. एक खेळणं 6 रुपयाला विकलं म्हणजे विक्री किंमत 6 रुपये, तेव्हा त्याला 20% नफा झाला. तोटा झालाच नाही, नफा झाला 20%. मग आता काय म्हणावं लागेल? पहिले सुरुवातीचे 2 प्रश्न आपण असे सोडवले आणि 2 प्रश्न सोडवल्यानंतर लक्षात येते की त्यावरच आधारित हा प्रश्न आहे की नाही? म्हणजे काय म्हणावं लागेल बघा, 100 रुपयाची वस्तू जर 20% नफ्याने विकली असती ती 120 ला विकली असती. आता किती रुपयाची वस्तू? 6 रुपयाला विकू का? विक्री किंमत 6 रुपये. घेतला मग मध्यपदाचा गुणाकार अंत्यपदाचा गुणाकार. 100 गुणिले 6 भागिले 120. 6 1 6, 6 2 12, 6 0 0. 20 1 20, 20 5 100. उत्तर भेटलं 5. 5 रुपये त्या वस्तूची काय असली पाहिजे? खरेदी किंमत. ठीक आहे. नेमका प्रत्येक प्रश्न सोडवताना कशा पद्धतीने सोडवायला चाललाय याच्याकडे काळजीपूर्वक पाहणं आवश्यक आहे, बरं का, गरजेचं आहे. चला, हा काय म्हणतोय प्रश्न बघा. संत्र्याची एक पेटी 250 ला खरेदी केली आणि 25 रुपये नफा मिळवायचा होता, तर ती पेटी कोणत्या किमतीला विकावी? याचं तर तोंडी उत्तर निघतं. काय म्हटलं? खरेदी किंमत किती आहे? 250 आहे. हे 250 खरेदी किंमत. ओके. नफा किती पाहिजे? 25 रुपये. 25 रुपये नफा पाहिजे. ठीक आहे, 25 रुपये नफा. मग याची विक्री किंमत काय असली पाहिजे? आता नफ्यातली जर विक्री किंमत असेल तर त्याच्यामध्ये काय काय समावेश असतं? नफ्यातल्या विक्री किमतीमध्ये एक तर खरेदी किंमत आणि झालेला नफा या दोन्ही गोष्टींचा समावेश केलेला असतो. नफ्यातल्या खरेदी किमतीमध्ये एकतर खरेदी किंमत, नफ्यातल्या विक्री किमतीमध्ये एक तर खरेदी किंमत किंवा मग झालेला नफा या दोन्ही गोष्टींचा समावेश केलेला असतो. त्यामुळं खरेदी किंमत आणि झालेला नफा मिळून जर आपण बेरीज केली तर आपल्याला या वस्तूची विक्री किंमत भेटणार आहे आणि मग ही होईल 275 रुपये. 275 रुपयाला ही वस्तू विकली गेली पाहिजे. एका व्यक्तीनं डझनाला 24 या दराने 2 डझन नारिंगी विकत घेतल्या. डझनाला 24. डझनाला 24 याचा अर्थ काय? एका डझनामध्ये किती असतात वस्तू? एका डझनामध्ये वस्तू असतात 12. मग एका डझनाला 24 म्हणजे 12 वस्तूला 24 रुपये. ते 12 वस्तू 24 रुपये. असंच की
24 डझनाला 24 रुपये म्हणजे 12 वस्तूसाठी 24 रुपये या दराने 2 डझन नारंगी खरेदी केल्या. म्हणजे वस्तू किती घेतल्या? 2 डझन म्हणजे 24 वस्तू घेतल्या. मग आता किंमत ह्याची किती झाली असेल? 48 रुपये झाली असेल. आणि एका डझनाला 24 रुपये, मग 2 डझनाचे 48, कारण 24 एक 24 आणि 24 दोन्ही 48. ही 48 रुपये झाली याची खरेदी किंमत. नंतर काय? आणि प्रत्येकी 3 रुपये या दराने विकल्या. नारंगी किती येतात? 24 आहे. मग 24 नारंगी, एका नारंगीची किंमत 3 रुपये, अशा 24 नारंगी 3-3 रुपयाला विकत असताना. घेत असताना 48 रुपयाला घेतल्या, पण विकत असताना सुट्ट्या विकल्यात एक एक करून. यांचा गुणाकार किती आला बघा, 24 त्रिक 72. मग 72 रुपये नारंगीची विक्री किंमत भेटली. मग हे 72 रुपये झाली याची विक्री किंमत. आता इथे गोष्ट लक्षात येते आपल्या, कोणती? खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे? विक्री किंमत जास्त आहे. विक्री किंमत जास्त असेल तर झालेला काय असतो? नफा असतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला नफा झालाय, पण हा नफा नेमका झालाय किती? नेमका नफा झाला किती ते बघणं गरजेचं असतं. त्यामुळं 72 रुपये विक्री किमतीमधून 48 रुपये जर खरेदी किंमत वजा केली तर आपल्याला मिळेल, तो काय मिळेल? नफा भेटेल. आणि या ठिकाणी मग होईल, या दोघांची वजाबाकी केल्यानंतर 24 रुपये येईल. आणि 24 रुपये हा काय असेल? आपला इथला नफा असेल. प्रत्यक्ष नफा आहे हा 24 रुपयांचा. या ठिकाणी काही शेकडा नफा आपल्याला विचारलेला नाहीये. पुढचं उदाहरण, एका दुकानदाराने 50 किलोग्रामचे तांदळाची एक पोत. ठीक आहे. आता 50 किलोग्राम म्हणजे काही पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे. याच्या दशमान परिमाणे महत्त्वमापन हा घटक अत्यंत आवश्यक आहे बरं का. महत्त्वमापन या घटकामधले जे दशमान परिमाणे असतात, दशमान परिमाणे जर समजले असे प्रश्न सोडवायला जमतात. किलो, हेक्टर, डेका, मीटर, लिटर, ग्रॅम, डेसी, सेंटी, मिली यावरचे उदाहरणं जितके जास्तीत जास्त तुम्हाला सोडवता येतील तितके जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा. आणि ते जर समजलं तर मग यावरचा प्रश्न व्यवस्थित समजतो. प्रश्न काय का? 50 किलोग्रामचे तांदळाचं पोत 350 रुपयाला खरेदी केलं. पण ठीक आहे ना, पोत आहे ना, त्या पोत्यामध्ये 350 किलोग्राम तांदूळ नाही, 50 किलोग्राम तांदूळ. मग 50 किलोग्राम तांदळाचं एक पोत 350 रुपयाला खरेदी केलं. 350 रुपये ही काय झाली याची खरेदी किंमत. खरेदी किमतीलाच आपण काय म्हणतो? कॉस्ट प्राइस, सीपी, कॉस्ट प्राइस. आणि दुकानापर्यंत आणण्यासाठी त्यानं 5 रुपये मजुरी दिली. चला, 350 रुपयामध्ये परत मजुरी 5 रुपये मिळवावी लागेल, कारण आपण अगोदरच पाहिले प्रत्यक्ष वस्तूची किंमत, त्यासोबत तिला जाणारी मजुरी किंवा हमाली किंवा वाहतूक किंवा झालेलं नुकसान हे सगळं काय केलं जातं? त्या खरेदी किमतीमध्ये मिसळलं जातं आणि एकत्रित खरेदी किंमत समजली जाते. म्हणून 5 रुपये मजुरीची सुद्धा काय झाली? खरेदी किंमत झाली. आता एकूण खरेदी किंमत काय झाली या तांदळाची? 355 रुपये ही झाली एकत्रित खरेदी किंमत. एकत्रित खरेदी किंमत झाली म्हणजे 350 रुपये त्याला 55 रुपये एकूण खर्च आला. एकूण खर्च काय झाली? एकत्रित खरेदी झाली. आता त्याच्यानंतर काय म्हटलं? हा सर्व तांदूळ त्यानं एका किलोला 8.5 रुपये दराने विकला. किती किलो तांदूळ होता? 50 किलो तांदूळ होता. 50 किलो तांदूळ एका किलोग्रॅमला 8.50 रुपये या दराने विकला. म्हणजे 8.5 रुपये या दराने विकला. तर अशा ठिकाणी याच्यातून काय रक्कम भेटली बघा. आता दशांश अपूर्णांकाचा गुणाकार, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना काय केलं जातं? दशांश चिन्ह नाही असं समजलं जातं आणि संख्येचा गुणाकार केला जातो. जसं की 850 या संख्येला गुणलं 50 न. मग 2 शून्य असल्यामुळे दोन्ही शून्य ठेवले. पण 5 5 25 ला 5 परत हातचे 2 45 40 40 आणि 2 42 आणि 2 अंक इथं होते. पण दशांश चिन्हानंतर इथे किती अंक होते? 2 अंक होते. आणि या 2 अंकांनी दशांश चिन्ह दिलं जातं. या ठिकाणी उत्तर भेटलं 425 रुपये. तर 425 रुपये काय झालं? मग या तांदळाची झाली विक्री किंमत. आहे विक्री किंमत. आता जर खरेदी किंमत 355 आहे, विक्री किंमत 425 रुपये, तर आपल्याला याच्यामध्ये झालेला नफा आहे का तोटा आहे ओळखायचं सोपं जातं. कसं? विक्री किंमत जास्त आहे खरेदी किमतीपेक्षा, म्हणजे निश्चितच या ठिकाणी झालेला आहे तो नफा. किती नफा झाला असेल जर काढायचा असेल तर काय करावं लागेल? विक्री किंमत
355 वजा करा, जे उत्तर भेटेल ते उत्तर असणार आहे या ठिकाणी झालेला नफा. मग 5 मधून 5 कमी केले 0 राहिले, 5 मधून 2 कमी होत नाही म्हणून 12 तून 2 कमी केले, 5 आणि 7 12 आणि या ठिकाणी मग 0. काय भेटलं? 70 रुपयाचा आपल्याला या ठिकाणी निव्वळ नफा झाला. आणि गंमत अशी आहे, उत्तरात देत असताना 70 रुपये नफा पण दिला जातो आणि 70 रुपये तोटा पण दिला जातो. त्यामुळे मग नफ्याला आपण उत्तर निवडतोय का तोट्याचं उत्तर निवडतोय ह्याच्याकडे पण व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टी व्यवस्थित पद्धतीने काळजीपूर्वक पाहणं आवश्यक आहे. एका माणसाने एक सायकल 500 रुपयाला खरेदी केली. ठीक आहे, बघूया कितीला खरेदी केली? 500 रुपयाला. या खरेदी किंमत कॉस्ट प्राइस 500 रुपीज. ओके. त्यानंतर काय म्हटलं? 20% नफा मिळवण्यासाठी कितीला विकावी? विक्री किंमत सेलिंग प्राइस माहित नाही, शोधायचे. पण प्रॉफिट आहे किती? 20% आहे ना, 20% नफा आहे. 20% नफा मिळवायचा आहे तर ही सायकल कितीला विकली पाहिजे म्हणून सांगितलं. सरळ सरळ काढलं. मग काय केलं? एकदम 500 रुपयाचे 20% काढले म्हणजे जास्तीची किती रक्कम घ्यावी लागेल हे आपल्या लक्षात आलं. काय भेटलं? 100 रुपये. 100 रुपये या ठिकाणी नफा घ्यायचा. ठीक आहे, 100 रुपये नफा घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? परत या 500 रुपयामध्ये हा 100 रुपये नफा मिळवावा लागेल. घेतलं उत्तर 600 रुपये. तर ती वस्तू 600 रुपयाला विकली पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला उत्तर सुचवतं. तर 600 रुपयाचं उत्तर आपण असं काढण्याच्या ऐवजी मग सरळ शतमान मानून सुद्धा काढू शकलो असतो ना. तसं 20% नफा पाहिजे. 100ची वस्तू 20% नफ्यासह 120 ला विकली जाते. तर आता 500 रुपयाची वस्तू कितीला विकली जाईल? 100ची 5 पट 500 तर 120 ची 5 पट किती येते? 100ची 5 पट आहे 500 तर 120 ची 5 पट येणार आहे आपल्याला 600 रुपये. आता 120 ची 5 पट जर 600 रुपये येत असेल याचं उत्तर येतं 600 रुपये. असं जर नाही जमलं तर आणखी वेगळ्या पद्धतीने काढता येतं तुम्हाला, जसं की मध्यपदाचा गुणाकार अंत्यपदाचा गुणाकार. आता हे जर उत्तर चुकलं नाही पाहिजे याच्याकडे लक्ष द्यायचं, फक्त अजिबात चुकायला नाही पाहिजे. का पण चुकायला नाही पाहिजे बघा. 120 गुणिले 500 भागिले 100 अशा पद्धतीने उत्तर काढलं जातं याचं. ठीक आहे, मग जर असं उत्तर काढायचं असेल तर हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कटले, मग परत त्यांचा गुणाकार आला 600 रुपये. म्हणजे इथं सुद्धा लक्षात येतं आपल्याला की याचं उत्तर काय आलं लागलं? 600 रुपये. म्हणजे ती वस्तू किती रुपयाला विकली गेली पाहिजे? 600 रुपयालाच विकली गेली पाहिजे. तर आपल्याला या ठिकाणी 20% नफा होणार आहे, नाही तर नफा होत नाही. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न काय म्हणतोय पहा. या प्रश्नाकडे जरा नीट लक्ष द्या. हा प्रश्न काय? एक पेन 20 रुपयाला खरेदी केलाय, तो कोणत्या किमतीला विकावा म्हणजे 20% नफा होईल. बघा, खरेदी किंमत दिली आहे तुम्हाला 20 रुपये. इथे लिहून घ्या, खरेदी किंमत, वस्तूची खरेदी किंमत आहे 20 रुपये. तो कोणत्या किमतीला विकला म्हणजे 20% नफा होईल म्हटलं. एकही प्रश्न परीक्षेत असा चुकला नाही पाहिजे, याच्याकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे. एकही प्रश्न याच्यावर चुकला नाही पाहिजे, त्यामुळे काळजीपूर्वक याला पाहणं गरजेचं आहे. खरेदी किंमत 20 रुपये, विक्री किंमत काय माहित नाही, पण नफा आपल्याला 20% घ्यायचा. मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला विक्री किंमत काढायची. ठीक आहे, काढूया ना. मग कशी काढणार? मनाशत मनावर काढा. 100 रुपयाची वस्तू 20% नफ्यासह 120 रुपयाला विकली जाईल. आता 20 रुपये खरेदी किंमत आहे, तर 20 रुपये खरेदी किमतीची वस्तू किती रुपयाला विकू? ओके, 120 गुणिले परत 20 भागिले 100. इथलं 1 शून्य, इथलं 0, इथलं 0, इथलं 0 कटावलं, मला दोन्ही 24 रुपये ही त्या वस्तूची असली पाहिजे विक्री किंमत. विक्री किंमत जर 24 रुपये असेल, इथं निवडली आपण विक्री किंमत 24 रुपये, पण नफा किती व्हायला लागला याच्या पाठीमागून? विक्री किंमत 24 आहे, खरेदी किंमत होती 20 रुपये, विक्री किंमत आहे 24 रुपये, दोघांचा फरक आहे 4 रुपये. म्हणून या ठिकाणी तुम्हाला 4 रुपयाचा नफा होणार. ठीक आहे, 20 पासून 24 पर्यंत संख्या गेली म्हणजे 4 न वाढली, म्हणून तुम्हाला या ठिकाणी 4 रुपयाचा नफा होणार आहे. आणि त्यामुळे 4 रुपये नफा झाल्यामुळे 20% नफा तुम्हाला इथं झालेला दिसून येतो. ठीक आहे, एक टेबल
₹180 विकले आणि 20% तोटा झाला. बघा खरेदी किंमत, विक्री किंमत, नफा किंवा तोटा. आता याच्यामध्ये काय झालं, तोटा झालाय म्हणजे नफा तर होणारच नाही. ओके, तोटा झाला याचा अर्थ नफा तर इथं बिलकुल होणार नाही. मग किती झाला तोटा, 20% तोटा नाही, ₹20चा तोटा आहे. प्रत्यक्ष तोटा दिलाय, टक्क्यात नाही तोटा दिला आपल्याला, शेकडा तोटा दिलेला नाही. हा तोटा प्रत्यक्ष तोटा आपल्याला दिला. प्रत्यक्ष तोटा दिला तर ₹20 आणि काय म्हटलं ₹180 विकला होता. बघा तोट्यातली खरेदी किंमत काढायची होती आपल्याला, तोट्यातली खरेदी किंमत. अशा वेळेस काय करायचं होतं, मग विक्री किंमत आणि झालेला तोटा दोघांची करायची होती बेरीज. बघा तोट्यातली जर खरेदी किंमत काढायची असेल तर विक्री किंमत अधिक झालेला तोटा मिळून काय येणार आहे तुम्हाला, खरेदी किंमत. बरोबर. मग विक्री किंमत माहिती आहे आपल्याला ₹180, तोटा पण माहिती आहे ₹20 आहे. त्या दोघांचीच बेरीज करा ना सरळ सरळ. मग विक्री किंमत 180 अधिक तोटा 20 मिळून झाले ₹200. आता ₹200 झाले म्हणजे काय, 200 ही काय असणार आहे या प्रश्नाची, म्हणजे या वस्तूची खरेदी किंमत असणार आहे. म्हणून खरेदी किंमत झाली ₹200. ठीक आहे. हा देखील महत्वाचा प्रश्न आहे बरं का. काय म्हणतो प्रश्न बघा, नीट काळजी करून थोडंसं समजून. एक शेकडा 25% नफा म्हणून ₹2,500 विकला. आता इथं खरेदी किंमत, परत विक्री किंमत, परत नफा किंवा तोटा. चला अशा पद्धतीने घ्या. खरेदी किंमत, विक्री किंमत, नफा किंवा तोटा. काय म्हटलं, खरेदी किंमत किती म्हणून विचारलं, खरेदी किंमत माहिती नाही आपल्याला शोधायची. खरेदी किंमत झाली X झाली. त्यानंतर परत काय 25% नफा आहे म्हणजे तोटा होणार नाही, नफा होणार आहे 25%. घेतला इथं 25% नफा. ₹2,500 विकलाय म्हणजे विक्री किंमत आहे ₹2,500. ओके, तर शोधायची खरेदी किंमत. नफा का तोटा, झालेला नफा. नफा जर असेल तर 100ची वस्तू किती 25% नफ्यासह ₹125 विकली जाते. ही विक्री किंमत आहे, ही विक्री किंमत आहे. मग विक्री किंमतीच्या खाली विक्री किंमत, तर किती रुपयाची वस्तू ₹2,500 विकली जाईल. मध्यपदाचा गुणाकार बरोबर अंत्यपदाचा गुणाकार, म्हणजेच 100 गुणिले 2,500 भागिले 125. ठीक आहे. मग 125 आता पाढे मात्र इथं पाठ असणं गरजेचं आहे. आता 125 ने देखील मी भाग काढू शकलो असतो इथं, पण सहजासहजी आपल्याला जमल का नाही जमल माहित नाही. लहान लहान संख्येनं भाग करू, 5 ने भाग जातो, 5 ने भाग करू. बघा 5 2 10 शिल्लक राहिले 2, पुढचा घेतला 5, 25 झाले, 5 5 25 वर 5 5 25 5 0 0 5 0 0. ठीक आहे. परत मग 25 1 25 25 100 आणि 4 गुणिले 500 यांचा गुणाकार केला, उत्तर भेटलं 2000. त्या वस्तूची खरेदी किंमत किती असली पाहिजे, ₹2000. 2000 त्या वस्तूची काय असली पाहिजे, खरेदी किंमत असली पाहिजे. ठीक आहे. किंवा मग याला समीकरण जर टाकून सोडवायचं राहिलं असतं तर समीकरण सुद्धा टाकून सोडवता आलं असतं बरं का. कसं बघा, x चे समजा त्या वस्तूची खरेदी किंमत मानली x चे 25% नफा आहे ना, म्हणून नफ्यातली किंमत आपण 125 घेतली जाते, वाढवून लिहिलं जातं. 125% म्हणजेच ₹2,500 होता. तर x बरोबर किती. ठीक आहे. x ची किंमत काढायची असेल अशा वेळेस काय केलं जातं, 2,500 हे 100 भागाकारात दिलेलं गुणाकारात आणि 125 गुणाकारात आलं भागाकारात. आता ही जी मांडणी आपल्याला भेटली होती, ही जी रचना आपल्याला भेटली इथं, 2,500 गुणिले 100 भागिले 125, तेवढा या ठिकाणी तेच भेटलं. आणि याचं ज्यावेळेस आपण सोल्युशन काढू, कॅल्क्युलेशन करू, त्यावेळेस आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे ₹2,000. हे उत्तर आपल्याला इथे मिळणार. आता एक शेवटचा प्रश्न आहे, याच्याकडे काळजीपूर्वक पाहूया. एका माणसाने जुनी सायकल घेतली ₹450, 450 जुनी सायकल खरेदी केली, म्हणजे याची खरेदी किंमत आहे
450 रुपये. बघा, एक जुनी सायकल 450 ला खरेदी केली आणि त्याच्या दुरुस्तीवर 50 रुपये खर्च केला. आता दुरुस्ती सुद्धा काय असणार आहे, मग खरेदी किमतीमध्ये जाणार आहे. त्यावेळेस याची किंमत झाली 500 रुपये. दुरुस्ती सुद्धा काय असणार आहे, खरेदी किंमतच असणार आहे. त्यामुळे एकूण प्रत्यक्ष दिलेली किंमत आणि त्याच्यासाठी लागलेली दुरुस्ती मिळून झाले 500 रुपये. तर 500 रुपये ते झाले त्या वस्तूची प्रत्यक्ष खरेदी किंमत. ठीक आहे. आणि त्याच्या दुरुस्तीवर 50 खर्च केले. जर त्याने ती सायकल 600 रुपयाला विकली तर किती टक्के नफा झाला? विक्री किंमत पण सांगितली. विक्री किंमत किती सांगितली? 600 रुपये. चला, खरेदी किंमत 500, विक्री किंमत 600. काय झाला मग? नफा झाला आपल्याला 100 रुपये. प्रत्यक्ष नफा 100 रुपये झाला. पण प्रत्यक्ष नफा विचारलाच नाही, इथे आपल्याला शेकडा नफा विचारला. शेकडा नफा विचारलेला असेल तर कसं काढायचं मग? 500 रुपये खरेदी किमतीवर 100 रुपये नफा होतो. तर 100 रुपये खरेदी किंमत असेल तर किती रुपये नफा होईल? ठीक आहे. मग 100 गुणिले 100 भागिले 500. मग 0 0 0 0 घटवले. 5 1 5, 5 2 10, 5 0 0 म्हणजे 20% नफा आहे. 100 रुपये म्हणजेच 20% तुमचा इथं नफा झालेला दिसतो. याला समीकरणात जर सोडवायचं म्हणलं तर समीकरणात सुद्धा डायरेक्ट सूत्र वापरून तुम्ही सोडवू शकता. आता सूत्र वापरून कसं सोडवायचं याला जरा लक्ष द्यायचं. ठीक आहे. बघा, वस्तूची किंमत किती आहे? 500 रुपये. नफा किती झाला? 100 रुपये. आता 100 रुपये हे त्या 500 रुपयांचे किती टक्के आहेत हे शोधायचं. 100 रुपये हे त्या 500 रुपयांचे किती टक्के? 100 गुणिले या ठिकाणचं देखील आपल्याला 100 आणि छेदामध्ये येणार 500 बरोबर x. x म्हणजे घेतली टक्क्यातली किंमत म्हणजे किती टक्के शेकडा प्रमाण काढायचं. 2 0 2 0 घटवले. 5 1 5, 5 20 100. 100 किंमत घेतली 20 म्हणून 20% नफा होईल. म्हणजे याप्रमाणे जर आपण पाहिलं तर वेगवेगळे उदाहरण वेगवेगळ्या नमुन्यातून आपण पाहू शकतो आणि सोडवण्यासाठी सगळ्यांना एकाच मांडणीमध्ये आपल्याला मांडता येतं. शक्यतो वेगवेगळे सूत्र वापरण्याच्या ऐवजी 100 संख्या प्रमाण मानून जर उत्तर काढले तर सगळ्याच घटकांना सोयीचं होणार. कारण 100 संख्या प्रमाण मानून उत्तर शेकडेवारीमध्ये उपयोगाला येणार आहे. सगळं व्याजामध्ये फायद्यातले आणि नफा तोटा हे तिन्ही घटक आपल्याला एकाच मांडणीमध्ये उदाहरण ठेवून एकाच मांडणीमध्ये घेऊन सोडवता येतात. फक्त गरज प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने करा.